ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नवी मुंबई सत्ता भाजपची, टांगा पलटी झाला, घोडे बेपत्ता, बॅनर्सची चर्चा। नवी मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा सत्ता काबीज केल्यानंतर अभिनंदनाचे बॅनर्स लावण्याऐवजी आता राजकीय टोलेबाजी करणारे बॅनर्स झळकू लागले आहेत। निवडणूक प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती। त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना जनता गणेश नाईक यांचा टांगा पलटी करेल असं वक्तव्य केलं होतं। यावर प्रतिउत्तर देताना गणेश नाईक यांनी टांगा माझा नाही त्यांचाच टांगा पलटी होईल आणि घोडे बेपत्ता होतील अशी खोचक टीका केली होती। हे वाक्य संपूर्ण निवडणूक काळात चांगलेच गाजले। आता भाजपाने सत्ता काबीज केल्यानंतर नवी मुंबईत टांगा पलटी झाला आणि घोडे बेपत्ता झाले आहेत असे बॅनर लावून शिंदे गटाला डिवचण्यात येत आहे।